शिवसेनेचे जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर आणि त्यांचे पुत्र अभिमन्यू खोतकर यांना इंस्टाग्रामच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती। 4 इंस्टाग्राम अकाउंटवरून गोळ्या घालण्याची धमकी देण्यात आली होती। या प्रकरणी जालन्यातील तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। दरम्यान आज जालन्यातील शिवसैनिकांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। अभिमन्यू खोतकर आणि अर्जुन खोतकर यांच्या सुरक्षितेत वाढ करण्याची मागणी देखील शिवसैनिकांच्या वतीनं करण्यात आली आहे। यावेळी जिल्हा प्रमुख ए.जे. बोराडे, हाजी फिरोज लाला तांबोळी, शहर प्रमुख विष्णू पाचफुले, शेख जावेद, शेख नजीर, जफर खान, संतोष मोहिते यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज काय भेट घेतली जिल्हा पोलीस अधीक्षक? माननीय आमचे नेते अर्जुनरावजी खोतकर साहेब व अभिमन्यूजी खोतकर यांना ज्या इंस्टाग्रामवरती धमकी आली होती त्या धमकी संदर्भात आम्ही माननीय SP साहेब यांना आज जिल्हा शिवसेनेच्या व शहर शिवसेनेच्या वतीने, युवा सेनेच्या वतीने, दलित आघाडीच्या वतीने, सर्व आमच्या शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आज SP साहेबाला आम्ही सगळं निवेदन दिलं। आणि निवेदन देण्याचं कारण हे होतं की याच्या मागं जे कोण असन त्याला शोधून काढा, कारण की हा काल जे नाबालक मुलगा सापडला तो मुलगा त्याच्या मागे कोणीतरी आहे। आज आता SP साहेबांना आम्हाला सांगितलं की आम्ही 4 लोकांना उचललेलं आहे, त्यातले 2 नांदेडचे आहे आणि हे लवकरात लवकर याच्या मागं कोणी ते नाही शोधलं तर आम्ही शिवसेना सैन्य त्यांना आम्ही कायदा व्यवस्था त्यांनी घेतला, आम्ही हातात घेण्याची प्रयत्न करू। जर आमच्या नेत्याच्या मागं जर असं झालं तर मग त्याला आम्ही सोडणार नाही, कारण की आमचे नेत्यालाच असं होत असेल तर आम्ही कसं शांत बसणार। आम्ही सर्व शिवसैनिक आमच्या भावना त्यांनी समजून घेतल्या आणि 2 दिवसात ते पुरं शोधून काढणार आहे। आणि दुसरी गोष्ट आम्ही म्हणलं की आमच्या नेत्याला संरक्षण द्या, अभिमन्यू खोतकर आणि अर्जुनरावजी खोतकर साहेब यांना। काल आमदार अर्जुन खोतकर आणि त्यांची पुत्र अभिमन्यू खोतकर यांना 4 इंस्टाग्राम आयडी कडून जीव मारण्याची धमकी आलेली आहे। या संदर्भात तुम्ही पोलीस अधीक्षकांची भेट घेतली, काय नेमकी मागणी आणि पोलीस अधीक्षकांनी काय माहिती? जालना शिवसेना शहराच्या वतीने आणि जालना जिल्हा शिवसेनेच्या वतीने या घटनेबद्दल गेल्या 8 दिवसापासून जे धमकीचं या ठिकाणी मेसेज येत आहे याचं निवेदन आम्ही सर्व शिवसेना जालना जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी ॲडिशनल SP साहेबांची भेट घेऊन या ठिकाणी त्यांना निवेदन दिलेलं आहे। निवेदनात आमचे संपर्क प्रमुख पंडितजी भुतेकर, विष्णुपंत पाचफुले आणि सर्व आमचे ॲडव्होकेट दुसरे भास्करजी मगरे, युवा सेना, शिवसेना, महिला आघाडी, सर्व पदाधिकारी यांच्या आमचे फिरोज लाला भाई यांच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्याच्या उपस्थितीत, सर्व शिवसैनिकाच्या उपस्थितीत या ठिकाणी या घटनेचा निषेध म्हणून या ठिकाणी ॲडिशनल SP साहेबांची भेट घेऊन निवेदन दिलेलं आहे। आरोपीला कडक लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे, आरोपी अटक झाला पाहिजे। ह्या आरोपीनं खरं ते करत असताना कोणाच्या म्हणण्यावर केलं का हा तपास मुळापर्यंत गेला पाहिजे, ही मागणी या ठिकाणी सर्व जिल्ह्यात शिवसेनेच्या वतीनं करण्यात आलेली आहे। आमचे नेते सन्माननीय अर्जुन भाऊ खोतकर आणि अभिमन्यू खोतकर आणि यांच्या हे गेल्या 8 दिवसापासून जे धमक्या वारंवार येऊ लागल्या हे प्रशासनानं हलक्यात घेऊ नये। यामुळं शिवसेना याच्या पुढे जाऊन सुद्धा वेगळ्या पद्धतीनं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असं सन्माननीय ॲडिशनल SP साहेबांना सांगितलेलं आहे। परंतु अशा घटना घडत असताना राज्यात सुव्यवस्था बिघडण्याचं काम या ठिकाणी होत आहे। म्हणून मी आमच्या सर्व शिवसैनिकाच्या वतीनं, जिल्हा शिवसेनेच्या वतीनं SP या ठिकाणी SP साहेबांनाही मागणी केली की लवकरात लवकर याचा खोलपर्यंत तपास झाला पाहिजे, आरोपीला अटक झाली पाहिजे, याच्या पाठीमागे कोण आहे याचा शोध लागला पाहिजे। त्यानंतर युवा सेनेचे सचिव अभिमन्यू खोतकर यांना संरक्षण मिळालं पाहिजे, कारण कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रचंड असा मराठवाडा, महाराष्ट्रभर दौरे करावे लागतात। या अनुषंगाने आम्ही संरक्षणाची सुद्धा मागणी केलेली आहे। अर्जुन भाऊ खोतकर साहेबांच्या सुद्धा संरक्षणामध्ये वाढ झाली पाहिजे। या ठिकाणी जिल्ह्यात कुठेही सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी अशी मागणी या ठिकाणी केलेली आहे। NTV न्यूज मराठी, जालना।